वर पहा, तो डोळ्यामध्ये अशा प्रकारे घट्ट पडलेला आहे, लपिन विटला म्हणतात. इकडे बघा, इकडे डाव्या डोळ्यात पण आहे, पण डाव्याला सूज नाही. तुम्हाला डोळ्याच्या पांढऱ्या भागावर एक पातळ आवरण असतं. कांदा कापल्यावर कसं पापुद्रा निघतो तसं आवरण असतं. ते आवरण जाड होऊन घट्ट पडलेलं आहे. ठीक आहे. आणि आता बाकीच्या गोष्टी तुमच्या ज्या सांगितल्या त्यामुळे त्या घट्ट्याला सूज आली. आता ह्या घट्ट्याला सूज आल्यानंतर तिथं नाजूकपणा येतो आणि मग त्या डोळ्याला बाहेरच्या गोष्टी सहन होत नाहीत. कुठल्या कुठल्या गोष्टी? ऊन, वारा, धूळ, जागरण, उष्णता, केमिकल्स, त्याच्यामध्ये फवारणीची औषधं आली, कॉस्मेटिक्स आली, सगळ्या प्रकारची केमिकल्स आली, TV, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, रडणं, गाडीवरच्या प्रवासातली हवा, मोटरसायकलवरचा प्रवास, किंवा तुमची 4 चाकी असेल आणि 4 चाकीतल्या एसीचा ब्लोअर जर चेहऱ्यावर येत असेल, या सगळ्या गोष्टींमुळे त्याला त्रास होऊन तो डोळा परत लाल होऊ शकतो. आता मी तुम्हाला औषधं देते, ती औषधं जास्ती दिवस टाकली तर साईड इफेक्ट होतो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे सारखी औषधं, सारखं डॉक्टर तुमच्यासाठी कामाचे नाही. तुम्ही 2 गोष्टीवरती लक्ष ठेवायचं आहे, स्वच्छता आणि संरक्षण. दिवसातून 3 ते 4 वेळा आधी हात धुवायचा, चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि संरक्षणासाठी म्हणून तुमच्याकडे चष्मा असेल तर चष्मा किंवा डे नाईटचा गॉगल गाडीवर चालेल, उन्हात चालेल, धुळीत चालेल तर प्रवासामध्ये लावायचा. जेवढं तुम्ही काळजी घेणार तेवढं डोळा चांगला राहणार. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही सूज पांढऱ्या भागात आहे. ती सूज जर काळ्या उघड्यावरती सरकली तर ह्यातले स्टिरॉइडचं औषध चालत नाही. त्यामुळे त्रास वाढला, दुखणं वाढलं, पाणी यायला लागलं तर लगेच ते औषध बंद करून मला कॉन्टॅक्ट करायचं.